जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक पहिला स्तवरनाम समास 10वा नरदेह स्तवरनाम। श्रीराम समर्थ। माणसाच्या बुद्धीची आणि कल्पनेची पातळी अत्यंत उच्च आणि मोठ्या प्रमाणामध्ये असल्याने त्याला ज्ञेय वस्तूचा अर्थ समजणे, त्याचे अंतरंग शोधणे, अनेकत्वातील एकत्व पाहणे, संतांकडून अनंताकडे झेप घेणं, या विश्वाच्या अशा बऱ्याचशा नियमांचे आकलन करणं, या सगळ्या ज्ञानाच्या क्रिया फक्त एकमेव मनुष्य प्राणी करू शकतो। स्वतःसह विश्वाच्या अंतरंगात फिरणारे सच्चिदानंद स्वरूप प्रत्यक्ष अनुभवण्याचे विलक्षण सामर्थ्य हे एवढ्या जीवयोनीतून फक्त आणि फक्त मनुष्यामध्ये आहे। आणि म्हणून असा हा नरदेह जो प्राप्त झालेला आहे, त्या नरदेहाचं सुद्धा स्तवन करणं हे एक आद्य कर्तव्य समर्थाने म्हटलेलं आहे। आणि म्हणून त्या नरदेहाचं स्तवन या समासामध्ये समर्थाने म्हटलेलं आहे। श्रीराम समर्थ। धन्य धन्य हा नरदेहो, येथील अपूर्वतः पाहो, जो जो कीजे परमार्थ लाहो, तो तो पावे सिद्धीत। काय म्हणतात समर्थ की खरोखरच हा नरदेहाला सुद्धा समर्थाने धन्य म्हटलेला आहे की अत्यंत धन्य धन्य हा नरदेहो, येथील अपूर्वता पाहो। म्हणजे कारण याची अपूर्वता जी आहे ना, या देहामध्ये जो परमार्थाचा जो जो छंद लागेल तो सिद्धीत जातो। म्हणजे ज्याला असं वाटलं जो की जे परमार्थ लाहो तो पावे सिद्ध, म्हणजे जो सिद्धांतामध्ये जाणारच, ज्याने परमार्थ हाती धरला, जो परमार्थामध्ये आला, ज्याने स्तवन केलं, स्तुती केली, भगवंताचं नामस्मरण केलं, भक्ती केली, तो सिद्धीस प्राप्त झाला। आणि फक्त आणि फक्त मनुष्य देहच करू शकतो। या नरदेहाचे नि लागवेगे, एक लागले भक्ती संगे, एकी परम वितरागे, गिरीकंदरे से। बघा आता या नरदेहाच्या योगे कोण परमेश्वराची भक्ती करू लागतात, तर कोणी अत्यंत वैराग्यशील सुद्धा होतात, कोण डोंगर कपारीमध्ये जाऊन एकांतामध्ये बसतात। बघा आता हे कोण करू शकतं, फक्त म्हणजे समर्थांना हे सांगायचं की नरदेह किती भाग्यवान आहे। म्हणजे एकदा का तो भक्ती मार्गाला लागला, आणि हे कोण कोण भक्ती मार्गामध्ये लागतो, पशु पक्षी भक्तीमध्ये लागू शकतात का, ते भक्ती करू शकतात का, ते स्तवन करू शकतात का, त्यांना वैखरीच दिलेली नाहीये। एक फिरती तीर्थाटने, आता काय काय करू शकतायत मनुष्य देहामध्ये येऊन ते समर्थाने म्हणजे पूर्ण नरदेहाचं वर्णन, काय का नरदेहाचं स्तवन केलेलं आहे, तो काय करू शकतो हे समर्थांनी सांगितलं आहे की एक फिरती तीर्थाटने, एक करीती पुनश्चरणे, एक अखंड नामस्मरणे निष्ठावंत राहील। कोण तीर्थयात्रा करतं, कोण पुरस्चरण करत बसतं, तर काही अत्यंत निष्ठेने अखंड नामस्मरण सुद्धा करत बसतात। म्हणजे एवढे निष्ठेने आहेत की ते त्याच्यामध्ये दंग होऊन जातात। जे एक तपे करू लागले, आता काही जण तप सुद्धा करतात, एक योगाभ्यासी महाबले, एक अभ्यास योग्य झाले, वेदशास्त्री उत्पन्न, म्हणजे त्या अभ्यासाच्या माध्यमातून वेदशास्त्राचा अभ्यास सुद्धा त्यांनी केलेला आहे, पारंगत झालेले आहेत, कोणी त्याच्यामध्ये मग्न झालेला आहे, साधक बनलेला आहे। एक हट निग्रह केला, देह अत्यंत पिढीला, एक देव ठाई पडिला, भावार्थ बळे। म्हणजे कोणी हटग्रह करून आपल्या देहाला काय म्हणतात त्याला की त्यांनी कष्ट सुद्धा दिले। काही जण आता आपण पाहतो हटयोग म्हणजे काय, आता आपण कुंभमेळा जो लागतोय त्या कुंभमेळ्यामध्ये बघितलं की कसे देहाला त्रास सुद्धा, कष्ट होतात सुद्धा। एक देह अत्यंत पिढीला, त्याच्यामध्ये काय वेदना होतात ते त्या देहाला माहिती। एकी देव ठाई पडीला, भावार्थ। म्हणजे कोणी ज्या जागेवर त्या ऋषीमुनींचा भाग बघितला असेल, आपण वर्षानुवर्ष तपश्चर्या करत बसले त्या ठिकाणी, जसं एक वाल्याचं उदाहरण आपण देतोय नेहमीच की वाल्याचा वाल्मिकी कसा घडला, ज्याला देवाचं भगवंताचं नाव घेता येत नाही, परंतु त्याला मंत्र दिला, बरोबर की ना, त्या तपोबले, त्या सामर्थ्याने वाल्याचं वाल्मिकी झालं, त्याच्या अंगावर वारू तयार झालं, परंतु तो तिथे उठला नाही, हे एवढं सामर्थ्य त्याच्यामध्ये। एक महानुभाव विख्यात, एक भक्त झाले ख्यात, एक सिद्ध अकस्मात गगनात ओळखती। जर कोणी प्रसिद्ध महानुभाव होतात, तर कोणी भक्त म्हणून आपली कीर्ती प्रख्यात होते, त्यानंतर कोणी सिद्ध बनतात, आपल्या जो काही अभ्यास आहे त्याच्याने सिद्धी प्राप्त करून बाकीच्या गगन ओळंगती म्हणजे संपूर्ण परिसरामध्ये आपला संचार पसरवण्याचं कार्य करत असतात।
एक तेजी तेजेची झाले, एक जळी मिळून गेले, एक दिसतचे अदृश्य झाले वायुस्वरूप. म्हणजे समर्थांनी प्रत्येकाची इथे तुलना केलेली आहे की कशाप्रमाणे. म्हणजे जसं समर्थ म्हणतात की कोणी समाधी अवस्थेमध्ये गेलंय, तर आता समर्थांनी इथे काय म्हटलं की तेज रूपाने, म्हणजे जसं मुक्ताबाईचं उदाहरण समर्थ म्हणतात की तेज रूपाने तेजामध्येच विलीन झाले. कोणी जळाने जळात मिळून गेले नाथ महाराजांसारखं. कोणी पाहता पाहता म्हणजे वायू स्वरूपामध्ये बघताना अदृश्य होऊन गेले, म्हणजे ते वायूतच निजरूप झाले. जसं बघायला गेलं तर एक एकची बहुधा होती, एक देखतची निघून जाती, एक बैसले असंताची भ्रमती. बरोबर की नाही. म्हणजे कोणी एक असून अनेक रूप सुद्धा धारण केलेली आहेत. आपण वेगवेगळे अवतार पाहिलेले आहेत की कशा अवतार धारण करतात, बघता बघता आपल्या समोरून गुप्त होत आहेत. म्हणजे एका जागी बसलेले असताना सुद्धा वेगवेगळ्या तीर्थाटनाला वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं सामर्थ्य दाखवत असतात. समुद्रामध्ये असतील, वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे इथे जरी बसलेले असले तरी सुद्धा त्यांचं सामर्थ्य दुसऱ्या ठिकाणी असतं. एक भयानकावरी बैसती, एक अचेतने चालवती, एक प्रेते उठवती तपोबळ करून. आता इथे सुद्धा समर्थांनी उदाहरण दिलेत बघा. आता एक भयानकावरी बैसती म्हणजे काय? भयानक म्हणजे जसं चांगदेवांचं बघितलं आपण उदाहरण, वाघावर बसायचे, म्हणजे हातामध्ये चाबूक, सर्पाचा चाबूक नाही, वाहन त्यांचं वाघ, म्हणजे भयानक असा व्याघ्र असताना त्याच्यावर प्रभुत्व मिळवायचं आहे. एक देखतच, एक अचेतने चालवती. अचेतने म्हणजे ज्याच्यामध्ये चेतना नाही, जे जिवंत नाही, ज्याच्यामध्ये आपण म्हणतोय की जान नाही, ज्याला म्हणतोय आपण की ते चालू शकत नाही, जे एका ठिकाणी आहे, बद्ध झालेलं आहे, आणि त्याच्यावर चालवायचं. म्हणजे आपण संत ज्ञानेश्वरांचं त्या वस्तूला, अचेतन वस्तूला चालवायचं आहे. आपण संत ज्ञानेश्वरांचं उदाहरण पाहिलेलं आहे, भिंत चालवणे. बरोबर की नाही. एक बैसले असंतासी भ्रमंती, एक प्रेते उठवती तपोबळे करून. प्रेताचं उदाहरण आपण पाहिलं की मेलेल्या प्राणी मात्राला सुद्धा जिवंत करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं. त्या तपोबलाने त्या मेलेल्या मनुष्याला सुद्धा जिवंत केलेलं आहे. एक तेजेमंद करीती, एक जळे आटवती, एक वायू निरोधती विश्वजनाचा. म्हणजे समर्थांनी या सगळ्या उभ्यांमध्ये की कोणी या सामर्थ्याच्या बळावर काय केलेल्या नाही, सर्व मनुष्य देहामध्ये आलेले आहेत. कोणी तेजाला मंद करतं, तर कोणी एवढा मोठा असलेला जलाशय एका क्षणामध्ये, बरोबर की नाही. श्रीकृष्णाचं सुद्धा आपण बघितलं की एवढे त्याला दुथडी भरून वाहत असताना फक्त पायाचा स्पर्श झाल्याबरोबर रस्ता मोकळा करून दिला. अनेक प्रकारच्या म्हणजे सिद्धी मिळवलेले सगळे. ऐसे हट निग्रही कृत बुद्धी, ज्यास ओल्या नाना सिद्धी, ऐसे सिद्ध लक्षावधी होऊन गेले. म्हणजे कोणी अत्यंत दृढ निश्चयाने सातत्याने योगाभ्यास करून आपल्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे जशी जशी साधना केली, त्या साधनेच्या द्वारे सिद्धी प्राप्त केली. अशा कित्येक सिद्ध साधक होऊन गेलेले आहेत. एक मनोसिद्ध, एक वाचासिद्ध, एक अल्पसिद्ध, एक सर्वसिद्ध, असे नाना प्रकारचे सिद्ध विख्यात झाले. आता वेगवेगळ्या प्रकारचे सिद्ध सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे इथे समर्थांनी सांगितलेले आहेत. कोणी मनोसिद्ध असतात, म्हणजे ते जो संकल्प करतील तो सिद्धीत जातो. म्हणजे असं जसं आपण म्हणतो ना की मी जे बोललो ते प्राप्त झालं, त्या पद्धतीने काही सिद्ध साधक होते की ज्यांनी संकल्पना मांडली आणि ते तत्काळ त्याची पूर्तता झाली. कोणी वाचासिद्ध असतात, म्हणजे जे बोललं ते तत्काळ खरं ठरलं. कुणी अल्पसिद्ध, म्हणजे लहान सहान सिद्धी प्राप्त केलेल्या असतात. तर कुणी सर्वसिद्ध, म्हणजे अष्टमहासिद्धी प्राप्त असलेले आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारचे सिद्ध पुरुष या नरदेहा रूपामध्ये जन्माला येऊन प्राप्ती केलेले आहेत. एक नवविदा भक्ती राजपंथे, गेले तरले परलोकीचे निस्वार्थे, एक योगी गुप्त पंथे ब्रह्मभुवना पावले. म्हणजे कोणी नवविधा भक्ती करून त्या राजमार्गाला जाऊन भवसागर करून गेले, जाईल तीराकडून पैल तीराकडे सहजता गेलेले, स्वस्वरूपाचा अनुभव घेतलेला आहे. कोणी त्यांचा जन्म स्वस्वरूपाचा अनुभव घेऊन जन्म सार्थक लावलेला आहे. तर कोणी योगी सुषुप्नेच्या सुगुप्त मार्गाने ब्रह्मलोकास गेलेले आहे. एक वैकुंठास गेले, एक सत्यलोकी राहिले,
एक कैलासी वैसले शिवरूप होऊन. म्हणजे वैकुंठामध्ये सुद्धा काही जण गेलेले आहेत. तिथे संत तुकाराम महाराजांचं उदाहरण दिलेलं आहे. वेगवेगळी उदाहरणं दिलेली. कोणी सत्यलोकी आले, कोण कैलासामध्ये जाऊन शिवरूप धारण करून बसलेलं आहे. एक इंद्रलोकी इंद्र झाले, एक पितृलोकी मिळाले, एक ते उडगणी बैसले, एक ते क्षीरसागरी. म्हणजे इंद्रलोकी गेले ते इंद्र झाले, पितृलोकी कोणाला प्राप्त झाला तर कोणी नक्षत्र मंडळामध्ये जाऊन बसलेला आहे, तर कोणी क्षीरसागरामध्ये जाऊन बसलेला आहे. सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता या चत्वार मुक्ती तत्वता इच्छा सेवून राहील. म्हणजे या सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या चारी सुद्धा मुक्ती, ज्याला ज्या मुक्तीची इच्छा होती त्या मुक्तीची त्यांनी प्राप्ती करून घेतलेली आहे याच नरदेहामध्ये येऊन. ऐसे सिद्ध साधू संत स्वहिता प्रवर्तले अनंत, ऐसा हा नरदेह विख्यात काय म्हणून वर्णावा. आतापर्यंत समर्थांनी एवढ्या सगळ्या नरदेहामध्ये येऊन कोणी काय काय प्राप्त केलेलं आहे हे सगळं सांगितलेलं आहे. म्हणजे सगळे सिद्ध साधक साधू संत यांनी या नरदेहामध्ये येऊन हे सगळं प्राप्त केलेलं आहे. त्याचं वर्णन करणं म्हणजे हे शक्य नाही. म्हणजे हे पूर्व नरदेह आहे, त्याचं वर्णन तरी काय करावं असं समर्थांचा इथे प्रश्न समर्थांनी मांडलेला आहे की मी काय बनवून वर्णावा. या नरदेहाचे नि आधारे नाना साधनांचे निद्वारे मुख्य सारासार विचारे बहुत सुटले. या नरदेहा योगी नाना प्रकारची साधने करून आणि मुख्यतः सारासार विचार करून अनेक जीव मुक्त झालेले आहेत. किंवा समर्थ तेच म्हणतात की सारासार विचार करण्याची जी सद्बुद्धी प्राप्त होते ना, ही फक्त आणि फक्त म्हणजे जे काही करायचं आहे. आता आपण एवढं 16-17 ओव्यांमध्ये पाहिलं. नरदेह प्राप्ती झाल्यानंतर सिद्धांनी साधकांनी संतांनी काय केलं, काय प्राप्ती मिळवली आणि आपण म्हणतोय काय प्राप्त. नरदेही येऊन नरदेहाचे नि संबंधे बहुत पावले उत्तम पदे अहंता सांडून स्वानंदे सुखी झाले. म्हणजे नरदेहाच्या योगी अनेकांनी आपल्या जे पाहिजे ते मिळवलं, जे पद पाहिजे, जे पद उपभोगायचं आहे ते उपभोगलं. याच्या अंत सोडून स्वस्वरूपानं अनुभव घेऊन स्वानंदाने ते सुखी झालेले, अनंतात विलीन झालेले. नरदेही येऊन सकळ उदरागती पावले केवळ, येथे संशयाचे मोह खंडून गेले. म्हणजे नरदेहामध्ये आल्यावर जो सत्सत विवेक बुद्धी आपल्याला दिलेली आहे त्या सत्सत विवेक बुद्धीने सर्व संशयांचे निरसन होते, खंडन होते. पशुदेही नाही गती. आता समर्थांनी नरदेहाचं वर्णन केलं. आता समर्थ या नरदेहामध्ये नाही तर दुसरा कशामध्ये नाही हे समर्थ म्हणताय की पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती, म्हणून नरदेहच प्राप्ती लोकांची. काय म्हणतात की पशुपक्षाच्या देहामध्ये जीवात्म्याला कुठल्याही प्रकारच्या उत्तम गतीचा लाभ. म्हणजे हे सर्व ज्ञानी संत साधू थोर पुरुष सांगतायत, ऋषीमुनी सांगतायत की परलोकातील मोक्षाची प्राप्ती केवळ नरदेहातच होते. संत महंत ऋषीमुनी सिद्ध साधू समाधानी भक्त मुक्त ब्रह्मज्ञानी विरक्त योगी तपस्वी. म्हणजे आता हे सगळे सांगितले संत महंत ऋषी मुनी साधू सिद्ध साधक भक्त ब्रह्मज्ञानी मुक्त विरक्त योगी तपस्वी हे सगळ्यांनी या ज्या प्राप्ती केलेल्या आहेत, हे पद उपभोगलेलं आहे. हे कुठे उपभोगलंय? याच नरदेहामध्ये. तत्वज्ञानी योगाभ्यासी ब्रह्मचारी दिगंबर संन्यासी षडन दर्शनी तापसी नरदेही झाले. म्हणून नरदेह श्रेष्ठ. हे सगळं नरदेहामध्ये झालंय. म्हणून नरदेह श्रेष्ठ. नाना देहामध्ये वरिष्ठ ज्याचे निचुके अरिष्ट नरदेहीच झाले. येत यम यात. म्हणजे हे या सगळ्या गोष्टी उपभोगल्या आहेत या फक्त नरदेहामधून. म्हणून हा नरदेह श्रेष्ठ आहे. कारण या देहातच यम यातना रूपी आणि अरिष्ट ज्या काही आपल्या पाप पुण्याचा जो काही घडा आहे चुकवण्याची संधी जी प्राप्त होते, म्हणजे 84 लक्ष योनीमधील शेवटचं आपण म्हणतोय ते म्हणजे ती नरदेह योनी. नरदेह हा स्वाधीन सहसा नव्हे पराधीन, परंतु हा परोपकारी झिजवून कीर्ती उरवावा. आता हा काय सहसा एवढा पराधीन असू शकत नाही, स्वाधीनच असतो. म्हणून याला परोपकारात झिजवून कीर्ती रूपामध्ये उरवलं पाहिजे. आता आपण कित्येक संतांची महंतांची राष्ट्रपुरुषांची थोर पुरुषांची आपण उदाहरणं पाहिलेली आहे. अष्ट ऋषभ गायी म्हैसी नाना पशु स्त्रिया दासी कृपाळूपणे सोडिता त्यांसी
कोणीतरी धरिले. म्हणजे आता हे सगळं आपण बघितलं, घोडा, बैल, गाई, म्हशी आणि इतर नाना प्रकारचे जे पशु आहेत, दासी आहेत, यांना जर कृपाळूपणे मोकळं सोडलं तर त्यांना कुणीही धरून येईल. म्हणजे असं आपण त्यांना सहज सोडून दिलं ना, हे जे पशु पक्षी आपण पाहतोय त्यांना असं जर सोडून दिलं ना, कोणी धरून नेऊ शकतं त्यांना. कारण त्यांना कोणीही, त्यांना माहिती नाही माझा मालक कोण आहे. ज्याने धरलं त्याच्या मागे गेले, बरोबर की नाही. आपण पाहतो मुंग्यांना जर आपण एखादा रस्ता वाकडा दाखवला की ते तिकडे जाणार. एखाद्या जनावराला बघा, तो जसा तो धनगत जसा जाईल तसा मागे त्याची मेंढरं जातात, बरोबर. एखादा गुराखी असेल, जसा तो रस्ता घेईल तसं त्याच्या मागे ते जातात. तिथे जर गुराखी बदलला त्याच्याच मागे जाणार, ठीक आहे. तैसा नवे नरदेहो, इच्छा जाव अथवा राहो, परी यास कोणी पाहो, बंधन करू शकेना. म्हणजे नरदेहाला असं काही कुठलं बंधन नाही. त्याची इच्छा असेल तर त्याने घरात राहावे, इच्छा नसेल तो बाहेर जाईल. म्हणजे बोलतो ना आपण नेहमी बोलतो मला जे वाटेल ते मी करेल. का? अरे पहिल्यांदा हे लक्षात आलं पाहिजे, तू नरदेहात आहे हे समजून घे, आणि नरदेहामध्ये आल्यानंतर काय करायला पाहिजे हे समजणं जास्त महत्वाचं आहे. नरदेह पांगुळ असता, बघा आता समजा पुढे काय म्हणतात, नरदेह पांगुळ असता तरी तो कार्यास न येता, अथवा थोटा जरी असता तरी परोपकारास न ये. म्हणजे नरदेह पांगा असेल ना तर कामात मर्यादा येतात, अथवा तो थोटा असेल तर त्याने परोपकार करता येत नाही. नरदेह म्हणजे आता बघा उदाहरण दिलेत की नरदेहामध्ये काही कमतरता असली, पांगा असला, अंधा असला, नरदेह अंधा असला तरी तो निपट वाया गेला, अवघा बधीर जरी असला तरी निरूपण नाही. म्हणजे नरदेह अंधा असेल तर तो पूर्णपणे वायाच जातो, अथवा बहिरा असेल तर श्रवण निरूपणाच्या उपयोगी पडत, बरोबर की नाही. म्हणजे जर का आता तो बहिरा आहे, नरदेह बहिरा आहे, तर तो श्रवण निरूपणाच्या काय उपयोगात येईल का? काहीच उपयोगामध्ये येऊ शकत नाही. का नाही येऊ शकत? कारण त्याला ऐकता येत नाही. मग कितीही श्रवण निरूपण करा त्याचा काही उपयोग होणार नाही. नरदेह असला मुका तरी घेता नाही आशंका, अशक्त रोगी नासका तरी तो निक्कार. म्हणजे नरदेह जर का मुका असेल, मनातील शंका बोलून तो काही दाखवू शकत नाही, त्याला काय अडचणी आहे, त्यामुळे त्याचे निरसन होत नाही. अशक्त रोगी असेल तर तो कुचकामी ठरतोय, म्हणजे तो कुठल्या प्रकारचं काम करू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये तेवढी ताकद नाहीये. नरदेह असला मूर्ख अथवा हेपऱ्या संबंधाचे दुःख तरी तो जाणावा निरार्थक निश्चयस. म्हणजे नरदेह लाभला असून पण तो प्राणी जर मूर्ख असेल, अथवा त्याला पेपरे अथवा संबंधादी बाधा वगैरे काही असे अशा प्रकारच्या असेल तर निश्चितपणे तो निरर्थकच समजला जातो. तो निरर्थकच आहे, कारण तो असं काही करू शकत नाही, त्याला ते कळत नाही, त्याला त्याची जाणीव नाही. इतके हे नसता व्यंग, नरदेह आणि सकळ सांग, त्याने धरावा परमार्थ माग लाग. म्हणून समर्थ काय म्हणतात, ही एवढी सगळी व्यंग्य नसून चांगला आरोग्य संपन्न धडधाकट नरदेह ज्याला लाभला असेल ना, त्याने तत्काळ परमार्थ मार्ग धरला पाहिजे. बघा आता समर्थांनी सगळं सांगितलं की हे जे ऋषी साधक कनिक कोणी काय काय केलेलं ते सगळं सांगितलं. अंधा पांगा लुला वगैरे बहिरा मुका काय असेल तर तो काय करू शकतो किंवा काय करू शकत नाही, किंवा त्याला काही उपयोग नसेल तर काय असेल. परंतु समर्थांनी म्हटलेलं आहे या ओवीमध्ये की इतके नसता व्यंग नरदेह आणि सकळ सांगा. म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचं असं अडथळा नाही, त्याला असं कुठल्याही प्रकारचं त्याच्या शरीरामध्ये व्यंग नाहीये, आरोग्य संपन्न आहे, तो धडधाकट आहे. तेने धरावा परमार्थ मार्ग लाग वेग. म्हणजे लक्षात लगेच त्यांनी परमार्थ तत्काळ सांगितलेलं आहे. लाग वेग म्हणजे तत्काळ परमार्थ त्यांनी धरला पाहिजे. सांग नरदेह जोडिले आणि परमार्थ बुद्धी विसरले, ते मूर्ख कैसे भ्रमले माया जाई. बघा समर्थ काय म्हणतात की सांग नरदेह जोडले आणि परमार्थ बुद्धी विसरले, ते मूर्ख कैसे भ्रमले माया जाई. म्हणजे उत्तम नरदेहाचा जर त्याला लाभ झालेला आहे, सांग नरदेह म्हणजे चांगला नरदेह त्याला भेटलेला आहे, आणि परमार्थ बुद्धी विसरली आणि तो जर का परमार्थ करत नाही तर तो कोण आहे? दुर्लभ आहे, तो भ्रमलेला आहे. आपण म्हणतो मायाजाळामध्ये तो अडकलेला आहे. वृत्तिका खणून घर केले, ते माझ्या ऐसे दृढ कल्पिले, परी ते भूतांचे हे कळले नाहीच. म्हणजे जमीन खणून लोक घर बांधतात आणि हे घर आपले असे दृढ समजूत करून घेतात, तर वास्तविक ते घर अनेकांचं हे ज्याला कळत नाही ना, तो मूर्ख आहे. समर्थात इथे पुढच्या ओव्यांमध्ये फार सुंदर समर्थांनी आता ह्या ओव्यांमध्ये सांगितलेलं आहे. मूर्ख कोण? मी म्हणतोय माझं सातबारा, हे माझं ते माझं घर, माती खोदली घर बांधलं, मृत्तिका खणून घर केले, ते माझ्या ऐसे दृढ कल्पिले. म्हणजे ते माझंच घर, हे माझंच झालं,
पण हे कळलं नाही, परी ते बहुतांचे हे कळले नाहीच तयासे. त्याला हे कळलंच नाही, कोणाला? मूर्खाला. मूषक म्हणतात घर आमचे. मूषक म्हणजे कोण? उंदीर. उंदीर काय म्हणतात का? हसतात ना घरामध्ये उंदीर. पाली म्हणती घर आमचे, मक्षिका म्हणती घर आमचे निश्चय. म्हणजे आता बघा समर्थांनी काय सांगितलं की मी घर बांधलाय, मी म्हणतोय माझं घर. आता समर्थ काय म्हणतात बघा, हे घर तुझं आहे का? कोण कोण सांगतात बघा, म्हणजे मी जरी बांधलेलं असलं, माती खणली, घर बांधलं, मोठे मोठे बंगले बांधले, पण समर्थ म्हणतात हे घर तुझं नाहीये, कोणाचं आहे? मूषक म्हणतात. आता ते पण म्हणतात माझे घर आमचे, घर आमुचे. पाली म्हणती घर आमुचे, मक्षिका म्हणती घर आमुचे निश्चय. कांतण्या म्हणती घर आमचे, मुंगे म्हणती घर आमुचे, मुंग्या म्हणती घर आमुचे निश्चय. आता कांतण्या, मुंग्या हे सगळे जण काय म्हणतात? घर आमचं. त्याच्या पलीकडे जाऊन म्हणतात आणखीन कोण कोण मागतंय आपलं घर? विंचू म्हणते आमचे घर. घर बांधलंय कोणी? आपण. हे सगळे आलेत मागता सांगतात. विंचू म्हणते आमचे घर, सर्प म्हणते आमचे घर, झुळे म्हणते आमचे घर निश्चय. भ्रमर म्हणते आमचे घर, भिंगोऱ्या म्हणते आमचे घर, आई काय म्हणते आमचे घर काष्ठामध्ये. बघा म्हणजे लाकडामध्ये पण आमचंच घर आहे. कोण? मुंगे, भ्रमर, आई, किडे. ते घर कोणाचं आहे? लाकडं असतात ना आपल्या घराला, मग ते घराला लाकडं आहेत आणि त्याच्यामध्ये हे मुंगे सगळे भुंगे, तुमचं भ्रमर, आई, किडे म्हणणार नाही आमचं घर. मांजरे म्हणते आमचे घर, श्वाने म्हणते आमचे घर, मुंगसे म्हणते आमचे घर निश्चय. मांजरी, कुत्री, मुंगूस हे पण म्हणतात आमचंच घर आहे. पुंगळ म्हणते आमचे घर, वाळव्या म्हणते आमचे घर, पिसवा म्हणते आमचे घर निश्चय. हे सगळे हे पण तेच म्हणतायत आमचं घर आहे. ढेंगून म्हणते आमचे घर, चाचण्या म्हणते आमचे घर, घोंगडी म्हणते आमचे घर निश्चय. हे घोंगडी झाले, ढेकून झाले, हे लाल मुंगे झाले, हे पण म्हणतायत, कारण त्यांचं पण ते राहण्याचं ठिकाण आहे. पिसोळे म्हणते आमचे घर, गांधेले म्हणते आमचे घर, सोट म्हणते आमचे घर आणि गोंबी. म्हणजे पिसोळे, गांधील, माशा, सोट, गोम हे पण सांगतात आमचंच घर आहे. बहुत किड्यांचा जोजार किती सांगावा विस्तार. आता समर्थ काय म्हणतात बघा, अरे किती जणांचं सांगायचं हे विस्तार. या सगळ्या किड्यांचा इथे बाजारच भरलेला आहे. समस्त म्हणते आमच्या घर निश्चय. म्हणजे ते एवढं निश्चयाने सांगतात ठामपणे. उंदीर, किडे, मांजरे सगळे म्हणतात, कुत्रे, घुशी हे सगळेजण म्हणतात. आणि ते सुद्धा असं नाही ठामपणे, आपण सांगू शकत नाही की माझा 7-12 आहे. पण हे पशु म्हणती आमचे घर, दासी म्हणते आमचे घर, घरची म्हणते आमचे घर निश्चय. आता कोण कोण म्हणतायत? पशु म्हणतायत, दासी म्हणतायत आणि घरची इतर लोक पण तेच म्हणतायत की आमचंच घर आहे म्हणून. पाहुणे म्हणते, आता पाहुणे आल्यावर पण म्हणतात. मित्र म्हणते आमचे घर, ग्रामस्थ म्हणते आमचे घर निश्चय. हे पण एवढे कॉन्फिडेन्शियल आपल्या घरी येतात, सांगतात अरे आपल्या मित्राचंच घर आहे, आपल्या हक्काचं घर. नातेवाईक पण तेच म्हणतात आपल्या हक्काचं घर, गावची लोक पण तेच म्हणतायत आपल्या हक्काचं घर. तस्कर म्हणते आमचे घर, राजकी म्हणते आमचे घर, आग्न म्हणे आमचे घर भस्म करू. म्हणजे चोर, तस्कर म्हणजे चोर पण म्हणतायत चोरी करायला आम्हाला कुठलं ठिकाण? हे हक्काचं ठिकाण म्हणतात ना काही. राजकी म्हणजे मोठे जे पुढारी असतात, राजकीय अधिकारी असतात, तेही तेच म्हणतात. अग्नी म्हणतो आमचे घर, म्हणजे मी याला जाळून खाक करू शकतो, एवढं तो सुद्धा कॉन्फिडेन्शियल सांगतोय भस्म करू. समस्त म्हणते घर माझे, हे मूर्खही म्हणे माझे माझे, शेवट जड झाले ओझे टाकीला देश. म्हणजे याप्रमाणे आता सगळं सर्वच्या सर्व सर सकट काय म्हणतायत? समस्त म्हणते घर माझे. आता मूर्ख पण तेच म्हणतोय की, म्हणजे हा मूर्ख अज्ञानी ते घर माझे असेच म्हणत असतो. शेवटी ते सांभाळत असताना कठीण परिस्थितीमध्ये ते घराचं ओझं जड वाटतं आणि मग घर सोडून परदेशी निघून जायची पाळी त्याच्यावर शेवटी येते. अवघी घरे भंगली, गावांची पांढरी पडली, मग ते गृही राहिले अरण्य श्वापदे. काय म्हणतात की अशा वाईट वेळेमुळे शेवटी कधी कधी असा प्रकार येतोय की गावातील सर्वच घरं काळांतराने पडतात. म्हणजे आपण काही आता पावसाळ्यामध्ये बघितलं, दरड कोसळली, संपूर्ण गावच्या गाव उद्ध्वस्त झाला, म्हणजे पूर्ण गावच नष्ट होऊन गेलं. आणि मग शेवटी तिथे काय होतं, त्या ठिकाणी अरण्यातील हिंस्र प्राणी येतात आणि मग तिथे राहतात. किडा, मुंगी, वाळवी, मुषक त्यांचेच घरे निश्चयात्मक, हे प्राणी बापुडे मिरख निघून गेले. म्हणजे आता आपण बघितलं हे सगळं ओसाड झालं, पडीक झालं आणि मग तिथे हे सगळे आले, किडा, मुंगी, वाळवी, उंदर. म्हणजे माझे माझे म्हणणाऱ्या मूर्खाला मात्र ते सोडून निघून जावे लागते. शेवटी कोण राहतं बरं ना, एखाद्या घरामधून तो देव निघून गेला की शेवटी कोण राहतात? किड्या, मुंगे, साप, बरं ना, हे सगळे येऊन राहतात.
ऐसी गृहांची स्थिती, मिथ्या आली आत्मप्रचिती, जन्म 2 दिसांची वस्ती कुठेतरी करावी. म्हणून समर्थ काय म्हणतात बघा आता, की एवढं सगळं आपण पाहिलं, घराची स्थिती अखेर अशी होते आणि आपण याच माझे माझे म्हणतो, ते खरं नसते असा अनुभव पण आपल्याला येतो. म्हणून जन्म म्हणजे या जगातील 2 दिवसांची वस्ती आहे, हे आपल्याला आता कळलं पाहिजे. आणि हे समजल्यानंतर याची कुठेतरी आपल्याला जाणीव झाली पाहिजे आणि ती जाणीव आपण लक्षात घेतली पाहिजे. त्याची आसक्ती, कुठल्या या गोष्टींची आसक्ती असता कामा नये. देह म्हणजे आपुले तरी हे बहुतांकारणे निर्मिले, प्राणी यांच्या माथा घर केले वा मस्तकी भक्षिले. आता देहासंबंधी विचार करू लागलो तर कळून येते की हा देह आपण आपला म्हणतो, पण तेही खरे नाही. हा देहही अनेकांसाठी निर्माण झालेला असतो. उदाहरणार्थ जर का उवा बघितल्या डोक्यामध्ये ज्या असतात, माणसाच्या डोक्यात घर करतात आणि त्यांचे डोके खातात, असतात की नाही. रोमेमुळे किडे बक्षिती, खांडूक झाल्या किडे पडती, पोटामध्ये जंत होती प्रत्यक्ष प्राण्यांच्या. हे सगळे आता आपण बघितले, पोटामध्ये जंत होतात. त्या जंतांचं घर कोणतं, आपण म्हणतो हे माझं आहे, पण जंत त्याच्यामध्ये झाले, मग त्या जंतांचं घर कोणतं, हे आपण प्रत्यक्ष बघितलेलं आहे. कीड लागे दातांशी, कीड लागे डोळ्यांशी, कीड लागे कर्णाशी आणि गोमाक्षा भरती. हे सगळ्या गोष्टी बघतोय आपण. दातांना कीड लागली, त्या किडीचं घर काय झालं, सगळं आपण बघितलेलं आहे त्या गोष्टी. गोचिड अशुद्ध सेवेती, चामवा मासात घुसती, पिसवळे चावून पळती अकस्मात. म्हणजे गोचिड जो असतो, गोचिड बघितला तो रक्त पिणारा असतो. चामवा बघितल्यात आपण, त्या मांसला आपल्या शरीराला लटकलेल्या असतात. पिसवा बघितल्यात, छोट्या छोट्या असतात, त्या चावून पळून जातात. भोंगे गांधेल चाविती, गोंबी जळवा अशुद्ध घेती, विंचू सर्वदंश करीती, कानठे फुसी. म्हणजे या सगळ्यांचा आपण प्रकार बघितला आहे. चावतात वगैरे, या सगळ्या गोष्टी दंश करतात. जन्मून देह पाळले ते अकस्मात व्याघ्रे नेले, का ते लांडगीच भक्षिले बाप कार्य. म्हणजे जन्मल्यापासून सांभाळलेला आपण हा देह, म्हणजे आपण त्याचा जन्माला आल्यापासून सांभाळ केला, नंतर अकस्मात वाघ त्यात उचलून नेतो. म्हणजे असं सहज कुठेतरी आपण जंगलामध्ये गेलो, एवढा मोठा देह हे केलेला आणि वाघ आला आणि वाघाने उचलून नेला. किंवा बळजबरीने का ते लांडगेच बक्षिले बलात्कार. म्हणजे इथे समर्थन असं सांगायचं की जबरदस्तीने त्या लांडग्याने खाऊन टाकलं. बघा, आपण एवढा देह पाळला, एवढं सगळं केलं, कुठेतरी मी चाललोय आणि माझ्या गाडीने एखादा अपघात झाला, काय उपयोगाचं. हे समर्थांनी उदाहरण त्यावर देऊन ठेवलेलं आहे. मुश्के मार्जर दंश करीती, स्वप्ने अश्वे लोले तोडीती, रिसे मरकटे मारती कासावीस करून. बघा आता कसं समर्थांनी सांगितलंय की उंदीर असतील, मांजर असतील, मग तो असा पडला की त्याला दंश करतात, खातात. कुत्री घोडे असे लचके तोडून खातात. रिसे मरकटे मारती कासावीस म्हणजे असं एकदम, म्हणजे त्याला रिसे म्हणजे तुमचा आपला अस्वल असे लचके तोडून खातात. कासावीस जीव कासावीस करून सोडतात, त्यांच्या तावडीमध्ये भेटला ना की ते कधी सोडत नाही असा. उष्टरे डसवून उचलिती, हस्ती चिरडून टाकीती, ऋषभ टोचून मारिती अकस्मात. ते सगळे प्राण्यांचे सांगितले, प्राणी कसे काय करतात या देहाला. मग उष्टरे म्हणजे उंट चावून असे फेकून देतात. हत्ती काय करतो, हस्ती चिरडून टाकीती, पायाखाली चिरडून टाकणार. ऋषभ टोचून मारिती, ऋषभ म्हणजे आपला बैल टोचून, शिंगा असतात ना त्यांची, त्या शिंगाने तो बघत नाही हा कोण आहे. म्हणजे असं भयंकर अवस्था करतात या देहाची. तस्कर तडा तोडीती, भूते झडपोन मारिती, असो या देहाची स्थिती ऐसी असे. म्हणजे चोरांचा पण समर्थाने इथं प्रकार सांगितला की चोर काय करतात, दरोडेखोर काय करतात. ते कधी बघत नाही चोरी करायला आल्यानंतर कोण देह आहे काय आहे, कधीच बघत नाही. त्यांच्या हातात जे भेटेल, दांडूक असेल, लाकूड असेल, कुऱ्हाड असेल, चाकू असेल, सुरी असेल, जे भेटेल त्याच्याने मारतात. भूते झडपोन मारिती म्हणजे एकदा बुद्धाने झडपलं ना की देहाची काय अवस्था होते सांगायची गरज नाही. असो या देहाची स्थिती. समर्थ म्हणतायत ठीक आहे, असू द्या, या देहाची स्थिती अशी आहे. ऐसे शरीर बहुतांचे मूर्ख म्हणे आमचे. म्हणजे ह्या सगळ्यांचं हे शरीर आहे ते हक्काने सांगतात.
आणि मूर्ख काय म्हणतोय, आमुचे परंतु खाजे जीवांचे तापत बोलिले. बघा आता समर्थ काय म्हणतात की या दृष्टीने आपण जर का विचार करायला गेला ना, तर हे हा देह जो आहे ना, हा या सगळ्यांचा भक्ष आहे. आता आपण बघितलं ते या सगळ्यांचा भक्ष आहे. आणि आपण मूर्ख म्हणून आपण स्वतःला स्वतःच देह समजतोय. पुढे 3 तापांचं वर्णन समर्थांनी सांगितलेलं आहे नापत्रामध्ये. देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले, नाही तरी हे व्यर्थची गेले, नाना आघादे मृत्यू पंथी. काय म्हणतात समर्थ की नरदेहामध्ये जर का आलोय ना, तर परमार्थासाठी लावला ना तरच त्याचं सार्थक आहे, नाहीतर नाना प्रकारचे आघात होतात आणि मग शेवटी त्याचा मृत्यू होतो. का देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले, म्हणजे जन्माला आल्यानंतर हा देह परमार्थी लावला पाहिजे तर याचं सार्थक आहे, नाही तरी व्यर्थची गेले, नाना आघादे मृत्यू पंथी, म्हणजे शेवटी आघात होऊनच मरणार. हे समर्थांनी स्पष्ट भाषेमध्ये लिहून ठेवलेलं आहे जाता जाता. असो, आता समर्थ काय म्हणतात, एवढं सगळं सांगितल्यानंतर शेवटच्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात की असो जे प्रापंचिक मूर्ख ते काय जाणती परमार्थ सुख, त्या मूर्खाचे लक्षण काही एक पुढे बोलिले असते. म्हणजे आता समर्थांनी ह्या पहिल्या दशकाच्या स्तवनामध्ये आता सगळ्यांचं आपण पहिल्यापासून स्तवन केलं, गणेशाचं केलं, सरस्वतीचं केलं, गुरुचं केलं, या परमार्थाचं केलं, सूर्याचं केलं, सगळ्यांचं स्तवन केलं आपण. जागेचं सुद्धा स्तवन केलं, पृथ्वीचं सुद्धा स्तवन केलं, सगळ्यांचं स्तवन केलं. आणि शेवटच्या क्षणाला या 84 लक्ष योनीमधून जो भक्ती करण्याचा, परमार्थ करण्याचा अधिकार ज्याला आहे त्या नरदेहाचं सुद्धा स्तवन केलं. आणि हे स्तवन जर का नरदेहामध्ये जन्माला येऊन परमार्थ करता येत नसेल, नबिदा भक्ती जर करता येत नसेल, नामस्मरण करता येत नसेल, तर मग असा हा मूर्ख आहे. आणि या मूर्खाचे लक्षण समर्थांनी शेवटच्या ओवीमध्ये सांगितलंय की असो जे प्रपंचिक मूर्ख, जो परमार्थ सोडून जो या मायाजाळामध्ये अडकलेला आहे, जे प्रापंचिक सुखामध्ये अडकलेले मूर्ख लोक आहेत, ते काय जाणती परमार्थ सुख, त्यांना काय कळणार आहे, या परमार्थामध्ये काय सुख आहे त्यांना कळणार नाही. त्या मूर्खाचे लक्षण काही एक पुढे बोललेले असे. आणि म्हणून समर्थ म्हणतात त्यांना परमार्थ सुख कळत नाही ना, मग त्या मूर्खाचं लक्षण काय आहे हे पुढच्या समासामध्ये समर्थ म्हणतात की पुढच्या दशकामध्ये जो दशक पुढचा मूर्खांचा असेल त्या पूर्ण दशकामध्ये समर्थांनी ह्याची सगळे कारस्थानं काय आहेत, कशा प्रकारे आहे ते पुढील समासामध्ये समर्थांनी वर्णन केलेलं आहे. इथे श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे नरदेह स्तवन नाम समास 10वा. श्रीराम समर्थ इदनम मम. जय जय रघुवीर समर्थ.